कुटुंबासाठी आपण आलेला आहात, आपल्या जीवनासाठी आपण आलेला आहात. आपल्या कुटुंबामध्ये काही वेगळं निर्माण व्हावं, नेहमीसाठी टिकणारा आनंद आणि सातत्याने जाणवणारा उत्साह यासाठी आपण आलेला आहात. भांडण होणं काही नवीन नसतं. सगळ्यांना भांडणाचा अनुभव आहे. असा कोणी आहे की ज्याला भांडणाचा अनुभव नाही. आपल्याला भांडण कोणी शिकवलं का? तरी पण आपल्याला ते चांगल्या प्रकारे करता येतं. कोण असं आहे की जो भांडू शकत नाही? जर आपण भांडू शकत नाही याचा अर्थ आपण आध्यात्मिक आहात. आपण भांडू शकतात म्हणजे आपण आध्यात्मिक नाही. आपण भांडू शकत नाही म्हणजे आपण आध्यात्मिक आहात. मग आपण भांडू शकत नाही, मग आपण आध्यात्मिक आहात. मग भीती ही असते की घरामध्ये पत्नी काही बोलेल, मी ऐकून घ्यायचं का? ग्रुपमध्ये काही पॉलिटिक्स होईल, माझ्याबद्दल चुकीचं बोलेल, मी ऐकून घ्यायचं का? मग माझी आध्यात्मिकता मी कशी राखावी? माझ्या आध्यात्मिकतेचा गैरफायदा घेतला जाईल. अशा वेळेस मी काय करावं? समस्या सर्वांनाच असतं. पण आध्यात्मिकता हा आपला आधार आहे. आध्यात्मिकच्या पायऱ्यांवर आपण जेवढ्या वरच्या स्तरावर जातो तेवढं आपली मानसिक शक्ती वाढत असते, सहनशक्ती वाढत असते, संयम वाढत असतो, सेवाभावना वाढत असते. मग हे आपल्याला वाढणं गरजेचं आहे का? हो. 12 पायऱ्यांना आम्हाला जायचं असेल, आम्हाला स्वतःला ताकद द्यायची असेल, पॉवर द्यायची असेल आणि आमच्या कुटुंबातील सर्वांमध्ये पॉवर यायची असेल, माझ्या कुटुंबामध्ये प्रत्येकजण कर्तव्यदक्ष असायला हवा, जबाबदार असायला हवा, तर मला आध्यात्मिक पायऱ्यांवर जाणं गरजेचं आहे. मग आता घरात तर चुका होतात, मुद्दाम चुका होतात असं बऱ्याच वेळा वाटतं की नाही? वाटतं की नाही? लोक मुद्दाम बोललं जातं, नको ते बोललं जातं आणि कारण नसताना इतरांच्या समोर चूक दाखवली जाते. किती वेदना होते. आम्ही एवढं सहन केलं. ॲलानन मेंबरचं म्हणणं असतं, कदाचित असतं किंवा कदाचित नसतं. जे आध्यात्मिक असेल त्यांचं नसेल, आध्यात्मिकच्या पायरीवर असेल त्यांचं असेल, की आम्ही किती सहन करायचं. इतके वर्ष सहन केलं, आताही सहन करायचं का? आता यांना समजायला पाहिजे ना, समजायला पाहिजे की नाही? यांनी आता दारूपासून दूर आहे, आता यांना कळायला पाहिजे. कुटुंबात मुलं आहेत, मुलं जबाबदार आहे, मुलांचं शिक्षण आहे, मुलांची जबाबदारी आहे. मग समस्या असतात. का असतात? कारण भूतकाळामध्ये काही चुका झालेल्या असतात. चुका होणं प्रत्येक माणसाच्या हातनं होत असतं. मग ह्या चुका काही दुरुस्त करता येणाऱ्या सारख्या असतात, काही कायमस्वरूप आपल्याला त्रास देत असतात, आपलं नुकसान करीत असतात. मग अशा स्थितीमध्ये आपण नेमकं कसा विचार करायचा, आपल्या भावना कशा नियंत्रित ठेवायच्या, आपलं मन स्थिर चित्त कसं ठेवायचं, आपलं मन आनंदी उत्साही कसं ठेवायचं. कुटुंबात तर समस्या आहे. दारू थांबली तरी समस्या आहे. दारू थांबून 5 वर्ष झाली तरी समस्या आहे की नाही? का आहे? कारण आम्ही आध्यात्मिकच्या मार्गावर चालणं कधी बंद करतो, कधी सुरू ठेवतो, कधी बंद करतो, कधी सुरू ठेवतो. आम्ही आमच्या सोयीने जगतो. सोयीने जगतो की नाही? आमच्या सोयीने बोलतो, कोणाबद्दल उलटं बोलतो, कोणाबद्दल चांगलं बोलतो, कोणाला मस्का मारतो. तर माणसं आयुष्य हे सोयीसाठी जगतात आणि सोयीतून ते सुख निर्माण करायचा प्रयत्न करत असतात. मग आपल्याला सुख हवं असतं की समाधान हवं असतं, की सुख आणि समाधान दोन्ही हवं असतं? कारण सुख काही टिकत नसतं आणि सुख मानण्यात असतं. दुःखातही सुख वाटतं आणि सुखातही दुःख वाटतं. घरात सगळ्या काही सोयी असूनही माणसं निराश असतात, निरुत्साही असतात, दुःखी असतात, चिडचिडून बोलतात, शंका ठेवतात. आणि घरात समस्या असूनही माणसं उत्साहाने बोलतात, आनंदाने बोलतात. असलेल्या समस्या सर्व कुटुंबीय एकमेकांमध्ये सलोखा टाकून मात करतात. असं का? तर आपलं असणं महत्त्वाचं असतं. आपण एमध्ये आहात, आपण ॲलानमध्ये आहात. कसे आहात? उत्साही आहात का? प्रामाणिक आहात का? जबाबदार आहात का? ॲलानन म्हणून काय, ए म्हणून सदस्य म्हणून आपण काही जबाबदारी पार पाडत आहात का प्रामाणिकपणे? आपण स्वतःची चूक मान्य करत आहात का? आपण ह्या आयुष्याच्या प्रवासामध्ये, एच्या प्रवासामध्ये, ॲलानच्या प्रवासामध्ये किती उत्साही आहात? भांडण हा माणसाचा नैसर्गिक प्रॉब्लेम आहे. भांडण ही माणसाची नैसर्गिक समस्या आहे. हे भांडण आपल्या मनात सुरू होतं, आपल्या 2 विरुद्ध विचारांमध्ये सुरू होतं, आपल्या 2 मनामध्ये सुरू होतं. एक बाह्यमन आणि अंतर्मन. एक आपल्या नियंत्रणात असलेलं मन आणि आपल्या नियंत्रणात नसलेलं मन.
एक आपल्याला जाणीव असलेलं मन आणि आपल्याला जाणीव नसलेलं मन. मग अशा स्थितीमध्ये आपल्या मनातच आपलं भांडण होत आहे, आपलं भांडण आपल्याशीच होत आहे आणि त्याच्यामुळे आपण आपल्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही आहे. आपण आपल्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही म्हणून अस्वस्थ असतो आणि आपल्या समस्या वाढत असतात. आता आपण अस्वस्थ असतो, आपण अशांत असतो, आपण कमकुवत असतो, आपण स्वतःला एक शक्तिमान वाटून घेत नाही की आपल्याला उत्साह वाटत नाही, करायची खूप इच्छा असते पण नको तेव्हा थकवा वाटत असतो का निरुत्साह वाटत असतो. अशा वेळेस आपल्या मनातलं भांडण आपण कसं शांत करायचं? मित्रांनो, भांडण हे जसं दोन व्यक्तीमध्ये होणं नैसर्गिक असतं तसं मनामध्ये आपल्या मनामध्ये, आपल्या बाहेरच्या मनामध्ये, आपल्या जाणवणाऱ्या मनामध्ये आणि आपल्या न जाणवणाऱ्या मनामध्ये होणं साहजिक असतं. कारण मनामध्ये दोन गोष्टी असतात, एक म्हणजे विवेकबुद्धी, अंधबुद्धी आणि आपल्या विवेकबुद्धीला न मानण्याची वृत्ती. आपल्या विवेकबुद्धीला न मानण्याची वृत्ती आणि आपल्या विवेकबुद्धीला मानण्याची वृत्ती, या दोन वृत्तीमध्ये ओढाताण होत असते. रस्सीखेचचा गेम तुम्ही पाहिला असेल, 10 लोक इकडनं 10 लोक इकडनं आणि एकमेकांना ओढतात आणि प्रत्येकजण जिंकायचा प्रयत्न करतो आणि जीव तोडून जोर लावतो. पडला एखादा तरी तो उठतो आणि उत्साहाने परत ती दोरी चालतो. तसं आपल्या मनामध्ये हा दोरी ओढण्याचा गेम सातत्याने चालू असतो. मग हा गेम आपल्यामध्ये आहे ना, आपल्याला तो बळी बनवतोय की आपल्याला विक्टिम बनवतोय, आपण असहाय्य झालो आहे, त्याच्यामुळे मनाने अस्वस्थ झालो आहे. अशा वेळेस आपण काय करायचं, हे आपण काय करायचं हे समजून घ्यायचं. आणि आपण माणूस म्हणून कसे आहोत हे लक्षात घेऊया, एक व्यक्ती म्हणून आपण कसे आहोत लक्षात घेऊया. मग तो 10,000 वर्षापूर्वी 5,000 वर्षाचा माणूस असो की आता येणाऱ्या 500 वर्षांचा काय 1000 वर्षांचा माणूस असो, त्याच्यामध्ये काही प्रवृत्ती सातत्याने असतात आणि त्या प्रवृत्ती म्हणजे मी बरोबर, तुम्ही चुकलात, मला समजतं, तुम्हाला समजायला पाहिजे, तुम्हाला काय होतं, मला काय त्रास होतो, तुम्हाला माहितीच नाही, अशा प्रकारचे म्हणण्याची वृत्ती. तुम्ही माझं ऐकलं पाहिजे कारण मी सिनियर आहे, तुम्ही माझं ऐकलं पाहिजे कारण मला जास्त माहिती आहे, तुम्ही माझं ऐकलं पाहिजे कारण मी एचा मेसेज कॅरिंग करतो आणि खूप काम करतो, तुम्ही माझं ऐकलं पाहिजे कारण ए म्हणजे माझी पोझिशन जास्त आहे, किंवा फायदा माझा व्हायला पाहिजे, तुमचं नुकसान झालं चालेल, काय फायदा माझा व्हायला पाहिजे, तुमचं नुकसान झालं चालेल, त्याच्याशी मला काही घेणं नाही, मी पदाधिकारी झालो पाहिजे, तुम्हाला संधी नाही मिळत चालेल, मी काम नाही केलंच पाहिजे, मी काम नाही करणार पण मला पद द्या, मी जबाबदारी नाही घेणार, जबाबदारी तुम्ही घ्या पण मला सन्मान द्या. तर ही माणसाची प्रवृत्ती आहे आणि माणसाच्या या प्रवृत्तीमध्ये काय होतं, त्याचं नुकसान होतं. त्याला मिळतो, त्याच्या अहंकाराला आनंद मिळतो, मी मोठा, माझा सन्मान मोठा, माझी प्रतिष्ठा मोठी, मला सगळं काही कळतं, मला यश मिळतं. ह्या माणसाच्या भावनांमुळे त्याचं नुकसान होत असतं, तो किंमत चुकवत असतो. मग तो स्वतःच्या मनातही चुकवतो, आपल्या कुटुंबात चुकवतो, आपल्या सामाजिक जीवनात चुकवतो. आणि ती किंमत कशाच्या स्वरूपात असतो, त्याला स्वतःबद्दल प्रेम वाटत नाही किंवा इतरांना त्याच्याबद्दल प्रेम वाटत नाही किंवा आत्मीयता वाटत नाही किंवा समाधान वाटत नाही किंवा त्याला जिवंतपणा वाटत नाही, उत्साह वाटत नाही किंवा त्याच्यामध्ये चैतन्य राहत नाही किंवा त्याच्यामध्ये कृतार्थाची भावना, समाधानाची भावना राहत नाही, त्याला मिळत नाही. सगळं काही असतं आयुष्यामध्ये त्याच्याजवळ, फक्त कृतार्थता नसतं, समाधान नसतं, आहे त्याच्यातनं त्याला उत्साह मिळत नाही, आहे त्याच्यातनं त्याला सन्मान मिळत नाही, आहे त्याच्यातनं त्याला स्वतःबद्दलची यथार्थता, कृतार्थता जाणवत नाही. माझं जीवन असंच गेलं, इतकं केलेलं असतं आयुष्यात, मुलांसाठी एवढं केलं, समाजासाठी एवढं केलं, ए ग्रुपसाठी एवढं केलं, पण मला कोणी विचारत नाही, मला कोणी सन्मान देत नाही. हा मनातलं भांडण आहे, हे मनातलं भांडण असतं आणि भांडण आपल्याला जाणत असतं, आपण या भांडणाला बळी पडत असतो. म्हणून भांडण आधी मनात सुरू असतं, विचारांमध्ये सुरू असतं, भावनांमध्ये सुरू असतं, आपल्या कृतीमध्ये सुरू असतं, आपल्या प्रतिक्रिया देण्यामध्ये सुरू असतं. आणि मग प्रतिक्रिया देतो आपण, प्रतिसाद नाही देत, आपल्या स्वतःच्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये चालू असतं की एमध्ये येऊन ॲलानांमध्ये येऊन माझ्यामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे, पण आपण परिवर्तन करतच नाही. बऱ्याचदा आपण बदल करतो आणि परिवर्तन होत नाही. मग अशा वेळेस आपल्याला 12व्या पायरीवर पोहोचूनही 12व्या पायरीचा आनंद मिळते, 12व्या पायरीवर पोहोचूनही आपण एचा मेसेज देत नाही, एचा मेसेज देण्याबद्दल उत्साह वाटत नाही, ग्रुपसाठी कार्य करण्यामध्ये उत्साह वाटत नाही किंवा मग पॉलिटिक्स खेळायला उत्साह वाटतो. असं का?
तर आपण हे सगळं हरवलेलं असतं, आपण ही किंमत चुकवली असते स्वतःच्या अध्यात्माची. मग अशा वेळेस आपण काय करावं? मला माहिती आहे तुम्ही अध्यात्माच्या पायरीवर प्रगती करत आहात, तुम्हाला या समस्या नाही आहेत, पण कधी कधी तुम्हाला जाणवतात त्या जबाबदारीसाठी तुम्ही इथे आलेला आहात. जे काही थोडंफार आहे ते आणखी राहू नये, अधिक क्लिअर राहावं यासाठी तुम्ही इथे आलेला आहात. आणि या निमित्तानं मी आपलं अभिनंदन करतो. लक्षात घेऊया आपण की मी कसा, मी कोण, हे आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे काही शाळेत शिकवलं जात नाही आणि बऱ्याचशा पुस्तकामध्ये तुम्हाला एकत्र मिळणार नाही आहे. म्हणून आपण हे समजून घेऊया की अध्यात्मामध्ये मी कुठे आहे, ग्रुपच्या सेवेमध्ये मी कुठे आहे, मी स्वतःशी किती प्रामाणिक आहे याच्यात कुठे आहे, मी जबाबदारी ग्रुपची काय, माझ्या कुटुंबाची काय, माझ्या आध्यात्मिकतेची घेतो मी कुठे आहे, आणि मी का मागे राहत आहे, काय मी का अडकलो आहे, काय मी का अडखळलो आहे, का मी का पडलेलो आहे, मी का त्या रस्त्यावरून दूर केलेलो आहे, मी मला जबाबदार आहे का. मध्ये आम्ही कशासाठी येतो? स्वतःला शब्द दिला आहे की आम्ही असहाय्य आहोत, आहे त्याचा स्वीकार करत आहोत, आहे त्या बाबतीत आम्ही पुढे जात आहोत, जे जसं आहे तसं आम्ही मानत आहोत, त्याला स्वीकारत आहोत, आणि आम्ही ज्यांना ज्यांना त्रास दिला त्यांना त्रास झाल्यामुळे क्षमा मागत आहोत. आणि मग याच्यातून आम्ही इतरांना, मला जो फायदा झाला, मला जे काही माझं स्वतःचं अंतर्ज्ञान झालं, मला स्वतःला जे काही परिवर्तन जाणवलं, मला स्वतःला जो उत्साह मिळाला, मला स्वतःला जी शक्ती मिळाली ती इतरांना देण्यासाठी मी इथे आलेलो आहे. ह्या शब्दांसाठी आपण आलेलो आहे. मी म्हणजे माझा शब्द, मनुष्य म्हणजे माणसाचा शब्द. कोणी पती आहे मग तो पती म्हणून शब्द किती पाळतो, कोणी पत्नी आहे ती पत्नी म्हणून शब्द कसा पाळतो, माझा मुलगा आहे किंवा मुलगी आहे त्याच्यामध्ये त्याला शब्दांची ताकद कळावी, त्याने दिलेला शब्द, त्याने दिलेलं वचन त्याने पाळावं, ह्यासाठी मी त्याच्या पाठीशी उभे राहतो किंवा राहते. आणि पुढची गोष्ट ही की मग ह्यासाठी मी किती जबाबदार आहे. मी जबाबदारी पार पाडण्यामध्ये मी मला स्वतःला सशक्त बनवत आहे का, एफिशियंट बनवत आहे का, पॉवरफुल बनवत आहे का, माझी शक्ती हे करण्यासाठी वाढत आहे का. एक ग्रुपमध्ये मी गेला 10 वर्षापासून येतो आहे, 15 वर्षापासून येतो आहे, मग मी खरंच तेवढा पॉवरफुल आहे का. एखादा विज्ञानाचा टीचर असतो, तो जसजसा सिनियर होतो तसं तो रिसर्च करत जातो, तसं त्याच्याकडे विद्यार्थी वाढत जातात. मग मी स्पॉन्सर म्हणून काय करतो आहे, स्पॉन्सीसाठी कसं स्टँड घेतो आहे, माझ्या स्पॉन्सी मग आध्यात्मिक माझ्यामुळे बनत आहे का, माझ्या स्पॉन्सीला माझ्यामुळे आध्यात्मिकतेचे जाणीव होत आहे का, आध्यात्मिक परिवर्तनाचा अनुभव त्याला येत आहे का, सेवा करण्यासाठी त्याला उत्साह वाढत आहे का, साठी वेळ देण्यासाठी तो उदार होत आहे का, यालानासाठी वेळ देण्यासाठी उदार होत आहे का. आणि हे जर होत नसेल तर समजायचं आपल्या मनामध्ये वाद आहे, आपल्या मनामध्ये भांडण आहे, स्वतःशी स्वतःच्या शब्दाची, स्वतःचं दिलेलं वचन न पाळण्याची, स्वतःच्या न पूर्ण केलेल्या जबाबदारीशी आपलं भांडण आहे. मग हे जे भांडण असे बाहेर येतं शब्दांमध्ये, आपल्या वागण्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या कृती करण्यामध्ये, पाहण्याकडे, आणि आपल्या मनाची भावनिक पार्श्वभूमी बदलते. आपल्या मनाची, आपल्या असण्याची सामाजिक मनोभावनिक पार्श्वभूमी बदलते. मग आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की एच्या मीटिंगला येताना, एचं कार्य करताना, एसाठी इतरांना मदत करताना माझी मनोभावनिक पार्श्वभूमी काय आहे. मनोभावनिक पार्श्वभूमी ही ठरवते की तुम्ही एसाठी 1 तास देणार आहे की नुसत्या मीटिंगला येणार आहे, की एसाठी तुम्ही रोजचे 2 तास देणार आहे, की आठवड्याचे 4 तास देणार आहे, की तुम्ही एसाठी महिन्यातून 4 तास काम करा. ही तुमची मनोपार्श्वभूमी ठरवते. आणि ही मनोपार्श्वभूमी जेवढी तुमची सलग असेल, सुसंयुक्तिक असेल, एक प्रकारची सकारात्मक असेल, तेवढी तुम्हाला मध्ये ताकद मिळते. मग ही ताकद आपल्याला हवी आहे का. मग ही ताकद हवी असेल तर मग आपल्याला स्वतःचं परीक्षण करायचं आहे, स्वतःची इन्व्हेंटरी घ्यायची आहे की मी मला एला दिलेला शब्द किती पाळतो आहे, यालानांना दिलेला शब्द किती पाळत आहे, आणि जबाबदारी काय घेत आहे. मग मी इतरांसाठी जबाबदार आहे का, आणि ही जबाबदारी मी पार पाडतो तर मी त्या क्वालिटीने पार पाडतो की त्या गुणवत्तेने पार पाडतो काय. जसं मी माझ्या मुलाची काळजी घेतो, मी ज्या एक प्रकारच्या स्वतःशी प्रामाणिक राहून जेवणाचा किती आनंद घेतो, मसालेदार भाजी असली किती आनंदाने जेवतो, मग एचं काम करता तो आनंद माझ्यामध्ये आहे का, हे आपल्याला लक्षात घ्यायचं. मागाशी मी बोलत होतो एका सदस्याशी फॅमिली मेसेज कॅरिंग, की कुटुंबाने एकत्र राहून एकट्या कुटुंबाने किंवा 2 किंवा 3 कुटुंबाने एकत्र राहून फॅमिली मेसेज द्यायचा.
ज्यांच्या घरी ॲफेक्टेड आहेत, ज्यांच्या घरी अल्कोहोलची समस्या आहे. आणि हे फॅमिली मेसेज का करायचा? कारण याच्यामुळे नाही का आपल्या कुटुंबामध्ये 4 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी दारूमुळे जी समस्या होती, दारूमुळे जी परिस्थिती होती, ती परिस्थिती आज नाही आहे आणि ह्या कुटुंबामध्ये आहे. याचं परिवर्तन जाणवण्यासाठी, याबद्दलचं एक स्वतःचं उद्बोधन होण्यासाठी फॅमिलीसोबत जाणं आवश्यक आहे. आता फॅमिलीसोबत जात असेल आणि जेव्हा आपण दारूपासून दूर आपण यासाठी काम करत आहोत, आता आपली फॅमिली तिच्या ज्यांच्या घरी दारूची समस्या आहे त्यांना मेसेज मिळाले त्यांच्याकडे जात आहोत आणि ती वातावरण पाहत होतो आहे, त्यांचं तिथलं जे वागणं पाहत आहोत, तेव्हा आपल्याला जाणवतं की मी किती परिवर्तनशील झालेलो आहे. मग अशा स्थितीमध्ये नवरा आणि बायको यांच्यामधला वाद किंवा नवरा बायको आणि मुलं यांच्यामधला वाद आपोआपच कमी होतो. हे औषध आहे. सेवा करणं हे औषध आहे. कोणाच्या तरी घरी जाऊन मदत करणं हे औषध आहे. कोणाला तरी मेडिकलची समस्या आहे, नवीनच अल्कोहोलिक आहे, आता पहिल्या मीटिंगला आला आहे, त्याला दारू पिण्याची समस्या आहे, त्याला अडचणी येत आहेत, त्याच्या घरी 4 दिवस सातत्याने 10 दिवस सातत्याने किंवा मधून जात राहणं आणि स्वतःहून फोनवर चौकशी करणं, याच्यातून जो उत्साह मिळतो फॅमिलीला आणि याच्यातून फॅमिलीमध्ये दोघांमध्ये अंडरस्टँडिंग येतं किंवा पूर्ण कुटुंबियांमध्ये अंडरस्टँडिंग येतं, त्याच्याने भांडण्याची प्रवृत्ती आपोआपच कमी होते, वाद करण्याची प्रवृत्ती आपोआपच कमी होते आणि याच्यामध्ये आपण एकमेकांसाठी स्टँड घेतो, कुटुंबासाठी आणि ग्रुपसाठी स्टँड घेतो. मग आता हे जे होत आहे हे करताना आपण नेमकं काय करायला हवं? तर की आपण स्वतःचा शब्द पाळावा, स्वतःला दिलेला शब्द पाळावा, इतरांना दिलेला शब्द पाळावा, यालानांना दिलेला शब्द पाळावा, जबाबदारी घ्यावी, एची जबाबदारी घ्यावी, आलानांची जबाबदारी घ्यावी, आलानात भगिनीची घ्यावी, बंधूची जबाबदारी घ्यावी किंवा कोणत्यातरी कुटुंबासाठी स्टँड घ्यावा. त्यांना काही वैद्यकीय समस्या असेल त्यांना आपण त्याचा फॉलोअप द्यावा, त्यांना मदत करावी. आपल्याला पैशाच्या मदतीचं मी बोलत नाही, त्यांना जो मॉरल डेअरिंग आहे, ज्यात धीर देणं, त्यांच्या पाठीशी उभं राहणं, त्यांना सहकारचा हात देणं, हे त्यांच्यासाठी औषध असतं. त्यावेळेस हे सामाजिक औषध असतं, भावनिक औषध असतं. ते औषध सातत्याने देणं गरजेचं आहे. ही एक गरज असते. म्हणून लक्षात घ्यायचं, जेवढं आपण हे करू तेवढ्या आपल्या मनातली भांडण कमी होईल, आपल्या आपसातील भांडण करायची वृत्तीच वाढणार नाही, कुणाबद्दल चुकीचं बोलण्याची वृत्तीच राहणार नाही. त्यातला पुढचा भाग हा की हे करण्यासाठी कौशल्य लागतं. भाजी करण्यासाठी कौशल्य लागतं की नाही, चांगली भाजी करण्यासाठी कौशल्य लागतं की नाही, तसंच माझ्यामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे, माझ्या सेवेमध्ये चांगली गुणवत्ता निर्माण होऊन प्रभाव झाला पाहिजे, यासाठी कौशल्य लागतं. आणि कौशल्य वाढवण्यासाठी आज आपण इथे आलेला आहात. जेव्हा आपण एचा मेसेज कॅरी करतात तेव्हा ते आपण कौशल्य वाढत असतात. आपण जेव्हा नवीन ग्रुप चालू करत असतात आपण कौशल्य वाढत असतात. आपल्या ग्रुपच्या 4 सदस्यांना दुसऱ्या ग्रुपमध्ये घेऊन जात असतात, ते आपण कौशल्य वाढत असतात. किंवा आपण आपल्या सोबतच्या सदस्याला नागपूरला किंवा चंद्रपूरला किंवा मुंबईला एच्या कार्यक्रमाला नेत आहात, आपण त्याचं कौशल्य वाढत असतात आणि त्या कौशल्यामुळे आपल्या ग्रुपची वाढ होत असते, विकास होत असतो आणि आपण अधिक पॉवरफुल होत असतो. आणि मग भांडण्याची प्रवृत्ती मनात येतच नाही. माणसं भांडण करतात, कशा स्वरूपात करतात? सौम्य स्वरूपात. त्याला आपण वादविवाद म्हणतो, चुगलखोरी म्हणतो. सायलेंट भांडण असतं, प्रत्यक्ष कोणी बोलत नसतं, किंवा मग शब्दाचा खेळ असतो किंवा फिजिकल मारामारीचा खेळ असतो. तर हे जे सुरू होतं हे कशातून सुरू होतं? तर आपल्या भाषेतून सुरू होतं. आपण आयुष्य भाषेत जगतो. आपण इथे आलात, मला समजून घेता, भाषेतून समजून घेता. आपण येताना 4 लोकांना आणत आहात, आपल्या ग्रुपच्या सदस्यांना आपण भाषेतून आणत आहात. तर ही भाषा फार महत्त्वाची असते. तर भाषेमध्ये काय घडतं? भाषेमध्ये एक गोष्ट घडते, म्हणजे तक्रार. हा असा आहे, तो तसा आहे, हिने असं करायला पाहिजे, त्याने तसं करायला पाहिजे, तुम्हाला समजायला पाहिजे, तुम्ही इतक्या वर्षापासून दारूपासून दूर आहात पण तुम्ही अजूनही असे वागतात. तर ही तक्रार तुम्हाला समजायला पाहिजे की अजूनही तुम्ही दारूपासून इतके दूर आहात, 10 वर्ष झाले पण तंबाखू चालूच काय ठेवला? चालू तुम्ही दारू सोडू शकत, तंबाखू नाही सोडू शकत. मग तुम्हाला तुला काय समजतं? चुप बस, म्हणजे आहे ते तर जाऊ दे, दारू गेली आता, कमी कमी तंबाखूने तर मजा घेऊ दे. ते आध्यात्मिकतेची कमतरता आहे आणि आपल्याला कमजोर करण्याची कमतरता आहे. तर आपण लक्षात घ्यायचे की आपल्या सवयींमध्ये असं काय काय घडतं आहे की ज्याच्यामुळे आपण आध्यात्मिकतेच्या पायरीवर पुढे जात नाही. तर त्यातल्या सवयी माणसाचा अध्यात्म घडवतात.
सवयी माणसाचं भांडण कमी करतात. स्वतःच्या मनाशी असलेलं भांडण, इतरांशी असलेलं भांडण, ग्रुपमध्ये असलेलं भांडण, या सवयी कमी करतात. मग आपल्या कोणकोणत्या सवयी आहेत? जसं तंबाखूची सवय असो किंवा टीका करण्याची सवय असो, किंवा एक प्रकारचं कंप्लेंट करायची सवय. टीका करणं, कंप्लेंट करणं, दुसऱ्याला नावं ठेवणं, हा असाच आहे, मोठा हुशार झाला आहे, तो तर आता ग्रुपचा लीडर झाला आहे, तो स्वतःला हेच समजतो. किंवा स्पर्धा कॉम्पिटिशन, ग्रुपमध्ये पदासाठी स्पर्धा असो, स्वतःचं महत्त्व वाढवण्याची स्पर्धा असो, किंवा दुसऱ्याला कमी लेखणं. याला काय समजतं, तो आज झाला आहे, तो तर आता 2 वर्षापासून, मी तर 10 वर्षापासून आहे, तर कोणाला कमी लेखणार किंवा बोलता बोलता त्याला कमीपणाचं वाटेल असं बोलणं. ह्या ज्या नको त्या गोष्टी आहेत, 5 प्रकारच्या, ह्या गोष्टी आपलं भांडण वाढवतात. आपल्या मनामध्ये भांडण वाढतात आणि आपल्या फॅमिलीमध्ये भांडण वाढतात. की आपण कधी नवरा बायकोला किंवा बायको नवऱ्याला कमी समजते, किंवा कंप्लेंट करते, किंवा टीका करते, किंवा नावं ठेवते. कधी आपण आपल्या आईवडिलांच्या नावाने टीका करतो, तुझे वडील जसे, तुझी आई जशी, तुझ्या बाबांना समजायला पाहिजे होते वगैरे वगैरे, त्यांनी आम्हाला तर एक दिवाळीची भेट दिलीच नाही. हे जे काही तक्रारी असतं, ह्या भांडण कुटुंबामध्ये वाढत असतात. आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं कोण असतं? आपल्या आयुष्यात आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कोण असतं? आपला नवरा अलकीलात बायको. तर जीवन जुळणं हे आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचे असतात. जसं आहे तसं स्वीकारायचं. आपण अल्कोहोलची समस्या जशी आहे तशी स्वीकारली आहे ना, मग आपल्या जीवन जुळण्याला आपण आहे तसं का स्वीकारत नाही? तो दारूपासून दूर असला तरी एकमेकांवर आणि ॲलानांमध्ये जरी ट्रान्सफॉर्मेशन झालेलं असलं तरी आपण अजून का तो टीका करण्याचा, वाद करण्याचा मुद्दा सोडत नाही? असं माझ्यामध्ये काय आहे की ते विरोध करताय आणि मी नको ते बोलतो आहे, आणि घरातलं वातावरण प्रदूषित, आणि ते पाहून मग मुलगा बोलतो, मुलगी बोलते, मग त्यांचा हट्ट सोडत नाहीत. ते मुलांनी जो काही सफरिंग केलेलं असतं त्यांना त्यांची आयडेंटिटी हवी असते. नको त्या लहान वयामध्ये त्यांना त्यांच्या मनाच्या की तो धक्का पोचलेला असतो, त्यामुळे त्यांच्या भावना ह्या विचित्र झालेल्या असतात. त्यांच्या विचारांमध्ये भेसळ झालेली असते, प्रदूषण झालेलं असतं. खाण्यामध्ये मीठ जास्त झालं तर कसं आपण खातो का, तसं त्यांच्या जीवनामध्ये भावनांचं आणि नको त्या शब्दांचं मीठ जास्त झालेलं असतं. मग हे ॲलाटीन 15-16 वर्षापर्यंतचे मुलं यांना त्यांचं आयडेंटिटी कसं समजणार? तुम्हाला ॲलानांमध्ये आल्यामुळे आयडेंटिटी मिळाली, तुम्हाला एमध्ये आल्यामुळे तुम्ही कोण हे समजलं, पण तुमच्या मुलाला काय आयडेंटिटी मिळाली? त्यासाठी तुम्ही काय करता? स्वतःच्या मुलगा महत्त्वाचा आहे की नाही, मुलगी महत्त्वाची आहे की नाही? मग त्याच्यासाठी आपण काय करत आहोत? त्यांच्यासाठी आपण हे करत नाही, मग तो चिडचिड करतो काय, ती मुलगी चिडचिड करते, तुमचं ऐकत नाही. आई बदलली आहे, वडीलही बदलले, दोघं सोबत झालेले आहेत, सगळ्यांचं आध्यात्मिकता वाढलेली आहे, पण मुलांच्या कंप्लेंट चालू आहेत, मुलांचं न ऐकणं चालू आहे. मग अशा स्थितीत मी काय करायला पाहिजे? मग हे भांडण वाढतं, मुलांशी वाद वाढतो. मुलांशी असलेला वाद कसा सोडवायचा आपल्याला माहिती नसतं, कौशल्य आपल्याला माहिती नसतं. मग हे कौशल्य आपण कसे शिकत आहात? मग आपण आध्यात्मिकता वापरत आहात का? आध्यात्मिकच्या पायऱ्यावर चालत असताना आपण ते प्रेझेंट आहात का? आपण त्याची जाणीव आपल्याला आहे का? मग ही जाणीव आपण ठेवण्यासाठी काही प्रयत्न करण्याचा विचार केला आहे का? स्वतःचं परीक्षण करायचा विचार केला आहे का? की माझ्या मुलासाठी, माझ्या मुलीसाठी मी काय स्टँड घेऊ शकतो, मी कसं सपोर्ट करू शकतो, किंवा त्याचं मन किंवा त्याचे विचार चांगलं म्हणून मी काय करू शकतो? आणि आपल्या सर्वांना माहिती आहे ॲलाटीनची गरज आहे. जशी आपल्याला रोज पाण्याची गरज आहे, रोज जेवणाची गरज आहे, तशी आपल्या कुटुंबाला ॲलाटीनची गरज आहे. मग हे ॲलाटीन ज्या 16, 17, 18 वर्षाचे तेव्हा त्यांना आणखी वेगळी आयडेंटिटी मिळते. त्यांचं वय वाढतं, तेव्हा ते जबाबदार प्रौढ बनतात. मग त्या एक प्रकारे ट्रॉमा अनुभवलेला आहे किंवा एक प्रकारचा मार अनुभवलेला आहे. बालजीवनातून ते प्रौढ जीवनामध्ये येतात आणि त्यांना त्यांची आयडेंटिटी मिळत नाही. ते काय आहेत, कोण आहेत, आणि ते इतर कुटुंबाच्या मुलांपेक्षा कसे दुर्दैवी आहेत हे त्यांच्या मनामध्ये विचार चालू असतात. माझ्या आईने माझं नुकसान केलं, माझ्या वडिलांनी माझं नुकसान केलं, किंवा दोघांनी माझं नुकसान केलं, किंवा परिस्थितीने नुकसान केलं. मग हे कोसत असतात एकमेकांना. अशा स्थितीमध्ये त्यांना ॲडल्ट चिल्ड्रन ऑफ अल्कोहोलिकची गरज असते. आणि ॲडल्ट चिल्ड्रन ऑफ अल्कोहोलिक्स हे ऑनलाईन मीटिंग चालू आहेत, काही ठिकाणी फिजिकल मीटिंगमध्ये होतं.
तर आपण ह्या 2 गोष्टींसाठी स्टँड घ्यायचा. घरातलं भांडण कमी करायचं आहे, मुलांसोबतचा वाद कमी करायचा आहे, मुलांना पॉवर द्यायची आहे. मुलांनी त्यांच्या जीवनामध्ये पुढे जावं असं आपल्याला वाटतं का? मुलांचं स्वतःचं पोटेन्शियल, स्वतःचं जे काही पोटेन्शियल ते फुल्ली वापरलं, पूर्ण प्रमाणात वापरलं जावं असं आपल्याला वाटतं का? म्हणून आपल्या इथे ॲलाटीन आणि ॲडल्टेरम अल्कोहोलिस ह्या संस्था निर्माण करणं गरजेचं आहे, की जेणेकरून आपल्या कुटुंबाला सपोर्ट मिळेल. कुटुंबामध्ये जो हट्ट असतो मुलांचा तो कमी होईल, मुलांमध्ये समजदारपणा मिळेल, मुलांमध्ये शांतपणा, मुलांमध्ये जबाबदारपणा आहे, ते अभ्यासामध्ये आणखी जबाबदार बनतील. नको त्या गोष्टींचा ते हट्ट करणार नाही. मग तो चांगला भारी मोबाईल असो किंवा चांगली सायकल असो किंवा मोटरसायकल असो, किंवा त्यांना एक मनाची तयारी देईल की हो जे काही अनुभवलं आहे आता त्या अनुभवण्यामध्ये माझाही रोल आहे, माझ्या कुटुंबामध्ये सुख आणण्यामध्ये माझाही रोल आहे. मग मी काय करायला पाहिजे? मग माणसं सांगून ऐकतात का? माणसं उपदेशून ऐकतात का? मग आपण मुलांना सांगतात, किती वेळा सांगतात, समजवतात की नाही? मग ते ऐकतात का? ते तुमचं मानतात का? काही प्रमाणात मानतात, मग काही प्रमाणात मानत नाही. मग 100 परीक्षेमध्ये आपल्याला 15%, 20%, 30% मार्क मिळालं तर काय होईल? आणि 35%, 40%, 50%, 60% मार्क मिळालं तर काय होईल? तसंच या मुलांच्या प्रगतीमध्ये घडतं. भावनिक प्रगती, वैचारिक प्रगती आणि कर्तृत्वाची प्रगती आणि परिवर्तनाची प्रगती आणि स्वपरीक्षणाची प्रगती, ह्या बाबी फार महत्त्वाच्या असतात. आणि त्यासाठी आपल्याला एक प्रकारे ह्या बाबी लक्षात घ्यायचं आहे. पण भांडण होतं म्हणजे नेमकं काय होतं? मनामध्ये आधी होतं भांडण आणि मग बाहेर होतं. मनामध्ये चलबिचल होते, सन्मान वाटत नाही, अपमान वाटतो, फसवलं गेलेलं वाटतं, माझ्याशी खोटं बोललं गेलेलं वाटतं, किंवा माझा गैरफायदा घेतलेला वाटतो, माझा स्वार्थ साधला गेला नाही, माझं नुकसान झालं, माझा वेळ वाया गेला, मला त्रास झाला, माझं सुख कमी झालं किंवा माझी सोय कमी झाली असं वाटतं. त्यावेळेस भांडणाची प्रवृत्ती, त्यावेळेस चिडण्याची प्रवृत्ती, त्यावेळेस संशयाची प्रवृत्ती, त्यावेळेस भीतीची प्रवृत्ती निर्माण होते, त्यावेळेस अस्तित्वाची समस्या निर्माण होते. घरातलं माझं अस्तित्व याला धोका तर नाही आला, ए ग्रुपमधलं माझं अस्तित्व काय आलाना ग्रुपमधलं माझं अस्तित्व याला धोका तर नाही आला, कुटुंबामध्ये एक पालक म्हणून, वडील म्हणून किंवा आई म्हणून याला जो काही सन्मान आहे याला धोका तर नाही आला. आणि माणसं अस्तित्वासाठी जगतात आणि अस्तित्वाची जेव्हा समस्या निर्माण होते तेव्हा तो स्वतःला घातक होईल असं तो करतो, कारण त्याला चिंता असते अस्तित्वाची. आणि मग अस्तित्व साध्य झाल्यानंतर तो मग भांडणाला तयार होतो. त्याला म्हणतात आता माझं अस्तित्व व्यवस्थित आहे, माझ्या अस्तित्वाला काही धोका नाही, मग तो नको ते करतो. मग नको ते करतो म्हणजे काय करतो? मागेच मी परत बोलतो की ज्याच्यामुळे माणसाच्या माणुसकी प्रवृत्तीमुळे, एक सामान्य प्रवृत्तीमुळे माणसं स्वतःचं नुकसान करत असतात. आणि त्या प्रवृत्ती आहे माझं बरोबर आहे, तुम्ही चुकले, विजय माझा झाला पाहिजे, तुम्ही हारले पाहिजे, मला सन्मान दिला पाहिजे, तुम्हाला नाही मिळालं चालेल, माझा निर्णय बरोबर आहे, तुमचा निर्णय बरोबर नाही आहे, किंवा माझं मत बरोबर आहे, तुम्हाला काही कळत नाही, किंवा जबाबदारी तुम्ही घ्या मात्र मला काही बोलू नका, मला काही करायला सांगू नका. ह्या माणसाच्या प्रवृत्तीमुळे माणसाचं भांडण सुरू होतं. मनामध्ये, इतरांसोबत, कुटुंबामध्ये, समाजामध्ये, राजकीय स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर, मानवतेच्या स्तरावर. आणि मग माणसाचं नुकसान काय होतं? मी मुद्दाम पूर्ण बोलतो आहे. माणसं स्वतःबद्दलचं, स्वतःशी असलेलं प्रेम गमावतात, इतरांचं स्वतः आपल्यावर असलेलं प्रेम गमावतात, आत्मीयता गमावतात, स्वतःच्या बाबतीत असलेली आत्मीयता, इतरांची आपल्याबद्दल असलेली आत्मीयता, मग ती घरात असली तरी, कुटुंबात असली तरी, आपण कुटुंबासाठी पैसे कमवत असलो तरी, कुटुंबासाठी काम करत असलो तरी, कुटुंबासाठी आपण अपमान सहन करत असलो तरी, आणि त्याच्यासोबत मग आपलं स्वास्थ्य बिघडतं, आपला एक प्रकारचं चैतन्य कमी होतं, आपला जिवंतपणा कमी होतो, आपल्या आरोग्यावर परिणाम झाल्यामुळे मग आपल्याला थकल्यासारखं वाटतं, अस्वस्थ वाटतं, आणि मग त्याच्यातून आपल्याला आपला सेल्फ एक्सप्रेशन बिघडतं, आपला जी अभिव्यक्ती आहे ती बिघडते, आपल्याला वाटत असतं वेगळं, आपण बोलतो वेगळंच, आणि वेगळंच बोलल्यामुळे समोरची व्यक्ती कन्फ्यूज होते आणि मग भांडणाला सुरुवात होते, आणि मग कृतार्थ वाटणं किंवा समाधान वाटणं ही भावना कमी होते. मग अशा वेळेस माणसाच्या मनाला नको ते विचारतात, संशयता, भीती येते, किंवा एक प्रकारचा कमकुवतपणा, तो थकवा वाटतो, चिडचिड वाटते, किंवा उत्साह वाटत नाही, किंवा काही करावंसं वाटत नाही, शक्ती असूनही थकल्यासारखं वाटतं, व्यायामाची गरज म्हणून व्यायाम करायचं वाटत नाही,
तंबाखू वाईट आहे हे माहिती असूनही आपण त्याचा सेवन करतो. दुसरा म्हणतो की पत्नी म्हणते तरी आपण मुद्दाम करतो. मग आपण आपल्याशी अप्रामाणिक का म्हणतो? तर हे मनातलं भांडण असतं. आणि मग याच्यातून आपण पुढे कसं जावं? मग याच्यातून एक असतं म्हणजे मागे बोललो भाषा. आपली भाषा कशी असावी? विचारांची भाषा, बोलण्याची भाषा, काम करण्याची भाषा, दुसऱ्याला सपोर्ट देण्याची भाषा. आपण मुद्दामून कोणाला सांगून उपकार करत नसतो, बोलून उपकार करत नसतो. आपण कृतीतून उपकार करतो की जेणेकरून समोरच्या व्यक्तीला मनालाही बरं वाटतं. मी उपकार केले असं आपण मुद्दाम सांगत नाही. तर ह्या बाबी महत्त्वाच्या असतात की मनाची पार्श्वभूमी आपण सुधारायची. मी माझ्या कुटुंबासाठी जबाबदार आहे. मी माझ्या ए ग्रुपसाठी जबाबदार आहे. मी ह्या ए ग्रुपला फायदा नाही मिळाला पण ते समाजात आहेत अशा ज्याला एचा मेसेज मिळाला त्यांच्यासाठी काय, यालाटीचा मेसेज नाही मिळाला त्यांच्यासाठी काय, यालानांचा मेसेज नाही मिळाला त्यांच्यासाठी जबाबदार आहे. हे जर आपल्या मनामध्ये जबाबदारीची वृत्ती आली तर नको त्या भावनांना मनात स्थान नाही राहत, नको त्या विचारांना मनात स्थान नाही राहत. ते आपोआपच दूर पडतात. त्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नसते. म्हणून आपल्याला आपल्यावर भान ठेवायचं, आपल्या असण्यावर भान ठेवायचं, आपल्या हेतू आणि उद्देशांवर भान ठेवायचं की मी एमध्ये कोणत्या उद्देशाने येत आहे. मी आज या सभेला आले, यालानांच्या सभेला आले तर मी कशाच्या उद्देशाने आले. मग मी आज काय करणार आहे, माझ्यामुळे या सभेमध्ये काय घडणार आहे, माझ्यामुळे ही सभा झाल्यानंतर इतरांच्या जीवनात माझ्यामुळे काय घडणार आहे, माझ्या कृतीतून काय घडणार आहे, मी काय नवीन करणार आहे की जेणेकरून मला नवीन अनुभव येईल, मला स्वतःच्याबद्दलचं एक प्रकारचा उत्साह वाटेल. मग आता हे करताना आपल्याला सकारात्मकता लक्षात घ्यायची की माझ्यामध्ये सकारात्मकता आहे ती वाढवायची. विचार नकारात्मक येतात त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आपण प्रेमाने विचार करायचा, आत्मीयतेने विचार करायचा. ए माझी आहे, अलानंद माझी आहे, मी एसाठी आहे, मी अलानंदसाठी आहे. मला अलानंदला द्यायचं आहे काय एला द्यायचं आहे. एने काय अलानंदने मला नाही दिलं तरी चालेल. मी विचार नाही करता एने आणि अलानंदने मला किती माणसं मानले ते मला माहिती नाही. आणि असं जर विचार मनामध्ये आले तर भांडणाची प्रवृत्ती, घरातल्या भांडणाची प्रवृत्ती, समाज किंवा सहनशक्ती वाढते आणि भांडणाची प्रवृत्ती आपोआपच कमी होते. राजनीतिक खेळण्याची भावना, पॉलिटिक्स खेळण्याची भावना किंवा वृत्ती किंवा उत्साह आपोआपच कमी होतो आणि आध्यात्मिकता वाढते. ह्या ग्रुपमध्ये आल्यानंतर ह्या ग्रुपला मी किती आधार देणार आहे, माझ्यामुळे या ग्रुपमधल्या सदस्यांना किती फायदा होणार आहे हे महत्त्वाचं असतं. आणि मग त्यासाठी मगाशी म्हणालो की सकारात्मकता वाढवता संतुलन ठेवायचं आहे. कुटुंबात संतुलन, इथे एक मीटिंगमध्ये आल्यानंतर संतुलन, 12 स्टेपचा मेसेज देण्यामध्ये संतुलन आणि नवीन सदस्य आणण्यामध्ये संतुलन. असं नाही की बाबा मी एसाठी काम वेळ दिला खूप म्हणून घरातलं संतुलन ढळायला हवं. आपल्याला चारही ठिकाणी संतुलन ठेवायचं. आपल्या स्वतःचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या नोकरीचं किंवा व्यवसायाचं आणि ए ग्रुपचं ह्या ठिकाणी आपल्याला संतुलन ठेवायचं. आणि त्यानंतर आपल्याला सामाजिक राहायचं, सर्वांच्या संपर्कात राहायचं, सर्वांशी आपल्याला संबंध ठेवायचे. कोणाला काही सपोर्ट असेल, कोणी एच्या मीटिंगमध्ये येणं थांबवलं असेल तर पाहायचं त्याच्या जीवनामध्ये काय झालं, त्याच्या कुटुंबामध्ये काय झालं, तो काय येत नाही आहे, त्याला असं का वाटतं की एक आला ना त्याला फायद्याचं नाही आहे. आणि हे जर केलं ना तर मनात ज्या काही नकारात्मक भावना आहेत त्या येत नाहीत आणि सकारात्मक विचार येतात. आपण सकारात्मक कामामध्ये, विचारांमध्ये, भावनांमध्ये मग्न राहतो. त्याच्यामुळे मन एफिशियंट होतं की जसं काही नवीन गाडी येतो, नवीन गाडी कशी पडते तशा प्रकारे आपल्या विचाराची, आपल्या मनाची, आपल्या शरीराची गाडी पडायला लागते. आणि आपण जरी 50 वर्षाचं 70 वर्षाचं असतो तरी आपल्यामध्ये ते एफिशियन्सी राहते, थकवा वाटत नाही आणि किती काम केलं तरी आपल्याला एक पश्चात्तापाची भावना वाटते. दोन भावना माणसाला अस्वस्थ करतात आणि भांडणाला प्रवृत्त करतात, नको ते बोलण्याला प्रवृत्त करत असतात. ते म्हणजे पश्चात्तापाची भावना आणि अपराधीपणाची भावना. तर अपराधीपणाच्या भावनेमुळे आणि पश्चात्तापाच्या भावनेमुळे आपण दुसऱ्याला दोष देतो. नेहमी माणूस स्वतःला कधी दोष देत नसतो. माणूस नेहमी दुसऱ्याला देत असतो, परिस्थितीला दोष देत असतो, रोगाला दोष देत असतो, माणूस अपघाताला दोष देत असतो आणि बाहेरचे दोष देताना तो स्वतःला विसरतो. त्याच्यामुळे तो स्वतःच्या आध्यात्मिकतेवर कामच नाही करतो, स्वतःच्या 12 पायऱ्यांवर कामच नाही करतो, विसरून जातो. एमध्ये आल्यानंतर ग्रुपमध्ये असूनही तो 3ऱ्या पायरीवर अडकला, तो 7व्या पायरीवर अडकला, 10व्या पायरी तो त्याला लक्षातच नाही का, त्याच्याकडे तो दुर्लक्ष करतो काय, तो कमिटमेंट आहे ते पूर्ण करतच नाही, त्याला त्याचं भान राहत नाही आणि त्याला याचं भान राहत नाही. मग तो कमकुवत राहतो क्या एमध्ये येऊनही तो स्टॅटिक राहतो की अडकून राहतो.
तर हे आपण लक्षात घेऊया. आणि मग आता हे करत असताना मागे जे बोललो 2 गोष्टीचा उल्लेख केला, मग संयम आणि सहनशीलता. इथे आपण इथं एकमेकांना सहन करण्यासाठी येतो. आपण घरात जातो, कुटुंबातून सहन करण्यासाठी जातो. जसं गाडीला स्प्रिंग असतो, स्प्रिंग असल्यामुळे आपल्याला गाडीत बसला धक्का लागत नाही. आणि ज्या गाडीला खालनं स्प्रिंग नसतं, बफर नसतं, त्या गाडीत बसलं तर आपल्याला किती त्रास होतो. तर संयम, ब्रेक महत्त्वाचा आहे. गाडी किती चांगली असो, ब्रेक लागत नसेल किंवा ब्रेक कमकुवत असेल तर काय होतं, अपघात होतं. भांडण हा अपघात आहे, वाद होणं हा अपघात आहे, नको ते बोलणं हा अपघात आहे. अपघात कोणाच्याही हात नसतो. कधी आपली चूक असते, कधी दुसऱ्याची चूक असते, कधी दोघांची चूक असते. मग ह्यावेळेस तुम्ही भांडून ते भांडण पुढे जायचं थांबवताय का? मग त्यासाठी काय करत आहात? मग तुम्ही स्वतःची चूक स्वीकारत आहात का? आपण स्वतःची चूक स्वीकारत आहोत का? हो, माझं चुकलं, मीच बोलायला नको होतं, मीच विषय काढायला नको होतं, मीच पुढच्या पुढे तुमचं काम करून टाकायला पाहिजे होतं, मीच मुलाला शाळेत स्वतःहून घेऊन द्यायला हवं होतं, किंवा मीच मुलाचा अभ्यास करून ठेवायला हवा होता, किंवा मीच मुलाला सोबत घेऊन त्याला त्याच्या मित्राकडे घेऊन त्याला खेळायला संधी दिली असते, त्याचा सामाजिक जीवन वाढवण्यासाठी. तर आपण हे समजून घेताना कृती समजून घ्या. आपल्या मनातल्या कृती, आपल्या वर्तनातल्या कृती, आपल्या विचारांमधल्या कृती, आपल्या ग्रुपमधल्या कृती आणि इतरांसोबत राहताना आपण काय कृती करतो त्याबद्दलचं. कारण काय होतं की हे आलानानं आपल्याला खूप देतं, पण सगळ्यांनाच मिळतं का? इतरांचा आपल्याला कधी हेवा वाटतो की नाही? हा हेवा का वाटतो? म्हणजे ते आपण ॲडव्हर्टाईज पाहतात की हिची साडी माझ्या साडीपेक्षा इतकी पांढरी कशी, चमकदार कशी. माणसं याच्यासाठी जगत असतात, लुकिंग गुड नॉट लुकिंग बॅड. मी चांगला, माझ्या घरातले सगळे चांगले, तुझ्या फॅमिलीपेक्षा मी चांगला, तुझ्यापेक्षा मी जास्त पायरीवर काम केलं आहे वगैरे वगैरे. तर आपल्याला हेवा आणि द्वेष याच्यापासून दूर राहायचं असेल तर संयम आणि संतुलन आणि सहनशीलता याच्यावर पुढे जाताना सेवा भावना महत्त्वाची आहे. सेवा हे औषध आहे, टॉनिक आहे. एमध्ये आल्यानंतर 12व्या पायरीवर जाण्यासाठी किंवा 12व्या पायरीवर काम करता करता स्वतःला आध्यात्मिक लेवलला आणखी वरच्या लेवलला जाते. एमध्ये किंवा एच्या ग्रुपमध्ये माझ्यामुळे संतुलन आलं, प्रगती झाली, माझ्यामुळे नवीन ग्रुप निर्माण झाला, माझ्यामुळे इतके सदस्य आतापर्यंत एमध्ये आले, हे तोंडाने सांगायचं नसतं. ह्या बाबी ह्या अनुभवाने स्वतःमध्येच त्याच्याबद्दलचं समाधान अनुभवायचं असतं. हे मुद्दाम समाधान अनुभवलं जाण्याची गरज नसते, आपोआप मिळत असतं. तर जे सातत्याने मिळतं, नियमितपणे मिळतं आणि न मागितलं तरी मिळतं, ते म्हणजे सेवेचं समाधान, सेवेची शक्ती, सेवेचा आनंद, सेवेची कृतार्थता. ती आयुष्यभर टिकून राहते. कारण माझ्यामुळे कोणीतरी बदललेलं आहे, माझ्यामुळे कोणत्या तरी कुटुंबाचं भलं झालं आहे, माझ्यामुळे कोणता तरी ग्रुप नवीन सुरू झाला आहे, माझ्यामुळे ग्रुपची एकी टिकलेली आहे, माझ्यामुळे ग्रुपमध्ये लोक 12वी काय पायरीवर जाताना मेसेज द्यायला ते माझ्यासोबत येत आहे आणि त्यांचा मेसेज देणं महत्त्वाचं आहे. त्यांची भाषा सुधारली आहे, त्यांचं वागणं अधिक सकारात्मक झालेलं आहे. आणि त्यानंतर सेवा दिल्यानंतर आपल्याला स्वतःशीच ठेवायचं आहे. आपण कधी बोलायचं नसतं मी हे केलं, मी ते केलं, माझ्यामुळे ग्रुप आहे, मी आहे म्हणून ग्रुप आहे, किंवा मी हा ग्रुप निर्माण केला, किंवा मी ह्या सदस्य आणला, हा सदस्य माझा आहे तुझा नाही, ह्या सदस्याने माझं ऐकायला पाहिजे तुझं नाही. तर अशा प्रकारचं जे काही आहे याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. आणि हे जर झालं तर भांडण इतरांशी होण्याचा प्रश्नच नाही. भांडण प्रत्यक्ष होण्याची गरज नसते, भांडण प्रत्यक्ष होण्याची गरज नसते. भांडणामध्ये प्रत्यक्ष वाईट शब्द वापरले जाण्याची गरज नसते. भांडण आपलं इतरांशी सुरू होतं तर आपल्या मनात सुरू होतं. कॉन्फ्लिक्टची भावना, मतांतराची भावना, तो काही बोलला नाही तरी अपमान वाटून घेण्याची भावना, कोणी काही म्हटलं नाही तरी आज माझा अपमान झाला, आज माझं मीटिंगमध्ये नाव नाही घेतलं गेलं, आज मला मीटिंगमध्ये बोलायची संधी नाही दिली, त्याने मुद्दाम मला टाळलं, मी त्याला सांगितलं होतं मीटिंगमध्ये बोलायला, मला शेअरिंग करायचं तरी त्याने संधी नाही दिली. हे एक प्रकारे नको ते बोलणं, तक्रार करणं, कंप्लेन करणं किंवा टीका करणं किंवा नावं ठेवणं, हा असा आहे तो तसा आहे, किंवा तुलना करणं, हा चांगला आहे तो वाईट आहे, याला चांगलं बोलत आहे त्याला चांगलं नाही बोलत आहे, किंवा स्पर्धा करणं,
किंवा दुसऱ्याला कमी लेखणं, ह्या सगळ्या बाबी आहे ना, हे आपण जेव्हा जेव्हा थोड्याशाही प्रमाणात केल्या ते तसं आपल्याशी भांडण होत असतं, आपलं इतरांशी भांडण होण्यासाठी बी आपण लावत असतो, त्याचं झाड होत असतं. मग आपण किती लोकांबद्दल चुकीचं बोलतो. आपलं बोलणं कधी कधी योग्य असू शकतं, हो, ती व्यक्ती चुकीची वाटली आहे. मग ती व्यक्ती चुकीची आहे तर तिला तुम्ही एकांतात सांगा ना. तुम्ही 4 लोकांबद्दल का समोर का सांगता की याने असं केलं, त्याने तसं केलं. त्या व्यक्तीची परवानगी घ्यायची. मी तुला काही सांगितलं तर चालेल का? तुला वाईट वाटेल, तुला अपमान झाल्यास वाटेल, मी आधीच तुझी माफी मागतो. मित्रांसमोर काही सांगत नाही, पण तुला प्रत्यक्ष सांगतो. का सांगतो? की मला असं वाटतं की तू आणखी याच्या वरच्या आध्यात्मिक पायरीवर जायला पाहिजे. काही वेळा आपण अनानिमांनी ब्रेक करतो. विशेषतः खेड्यामध्ये असं होतं आणि खेड्यातल्या मेंबर्सला फार भीती वाटते की माझे अनानिमची ब्रेक होईल, माझं शेअरिंग समाजात जाईल, खेडेगाव माझ्या गावात जाईल, माझ्या शेजाऱ्यांना कळेल, माझ्या मित्रांना कळेल, माझ्या सासूला कळेल, माझ्या नणंदला कळेल, मग ते काय म्हणतील. मग मनामध्ये मग एक प्रकारचं कन्फ्लिक्ट होतो. तर याच्यापासून आपण दूर राहायचं आहे की ज्याची अध्यात्म ज्याच्याजवळ, ज्याची विवेकबुद्धी ज्याच्याजवळ, जे काही आहे त्याने माझं शेअरिंग माझ्या सासूला सांगितलं असं नणंद हरकत नाही, पण मी प्रामाणिक आहे ना, मी प्रामाणिकपणे बोलली आहे ना, मी काही खोटं सांगितलं आहे का? मग नाही खोटं सांगितलं, मग निर्भय व्हायचं. निर्भयता म्हणजे आध्यात्मिकता. कोण काय बोलेल, कोण काय करेल, कोणी माझ्याबद्दल असं तर नाही करणार, ही भीती असणं म्हणजे एक प्रकारची आध्यात्मिकची कमतरता. आपली विवेकबुद्धी आपण वापरत नाही त्याबद्दलची कमतरता. म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपण व्हिक्टीम होत आहोत का? प्रत्येक मनुष्य व्हिक्टीम म्हणजे बळी जात असतो, असहाय्य होत असतो. आणि ह्या असहाय्यतेपोटी आपली दारू सुरू झालेली असते. आपल्या घरामध्ये नको ते भांडण सुरू झालं असतं. आपल्या घरामध्ये दुरावा निर्माण झालेला असतो. आपल्या घरामध्ये मन बिघडलं असतं, भावना बिघडल्या असतात, विचार बिघडले असते, विचार प्रदूषित झाले असतात, भावना प्रदूषित झाले असतात, संबंध बिघडलेले असतात आणि त्यामुळे गैरसमज झालेले असतात. आणि त्यामुळे माणसं सवयी बिघडवतात, स्वतःच्या सवयी मुद्दाम बिघडवतात. त्याला माहिती आहे हे घातक आहे तरी तो बिघडवतो. आणि कारण तो स्वतःच्या नियंत्रणात नसतो, तो व्हिक्टीम असतो. मित्र म्हणून करतो, तो मित्र म्हणून पितो किंवा दुसरं काहीतरी त्यामध्ये भांडण होतं, मग भांडण होतं का मग मी पितो. तर अशा प्रकारचं जे काही निर्माण होत असतं त्याबद्दलचा आपली स्वतःची जबाबदारी आपण समजून घेऊया आणि आपल्या आध्यात्मिकमध्ये आपण कुठे परत तपासून पाहूया. आणि आपली जी इन्व्हेंटरी असते ही रोज व्हायला पाहिजे की आज मी काय असं केलं जे करायला नको होतं, असं मी काय माझ्या बाबतीत घडलं ते घडायला नको होतं, मी असं काही करायला नको होतं ते केलं, काय करायला होतं ते केलं नाही. इन्व्हेंटरी घ्यायला. मग हे केल्यामुळे माझ्यावर काय परिणाम झाला, माझ्या कुटुंबावर काय परिणाम झाला, माझ्या जीवनजोड्यावर काय परिणाम झाला, माझ्या मुलांवर काय परिणाम झाला,